वेगवान आढावा टॉप 25 मधून। मंत्रिमंडळाचं प्रगती पुस्तक काढलं, त्यात नापास, पण कधी परीक्षा दिली नाही, मग मी नापास कसा झालो? मंत्री संजय राठोड यांचा सवाल। बारामतीतील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शरद पवारांची कार्यकर्त्यांसोबत बैठक, येत्या 2 दिवसात निवडणुकीबाबत निर्णय होणार। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होईल। 12 जूनपासून पावसाचा जोर आणखी वाढणार, येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज। दापोलीत पावसाची हजेरी, मुसळधार पावसामुळे बाजारपेठेत साचलं पाणी, नागरिकांची तारांबळ। चंद्रपूर शहरात मुसळधार पावसाची हजेरी, हवेत गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। पिंपरी चिंचवडमध्ये काल मुसळधार पाऊस, हिंजवडी आयटी पार्कमध्ये साचलेल्या पाण्यातून बसचा धोकादायक प्रवास, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। लोणावळ्यातील भुशी धरणात 2 तरुणांचा बुडून मृत्यू, पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यानं दुर्घटना। रायगडावर उद्या तिथीनुसार शिवरायांचा शिवराज्याभिषेक सोहळा, शिवभक्तांचा आजपासूनच जल्लोष। पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी 1200 भाविकांना केवळ 2 तासात मिळणार दर्शन, 15 जूनला टोकन दर्शन प्रणालीची पहिली चाचणी पार पडणार असल्याची मंदिर प्रशासनाची माहिती। तुळजाभवानीच्या मुख्य गाभाऱ्यातील शिळांना तडे, स्ट्रक्चरल ऑडिटनंतर गाभाऱ्यात सुरक्षिततेच्या दृष्टीनं लोखंडी बार आणि फ्रेम्स लावून उपाययोजना। तुळजाभवानीच्या मंदिरातील दर्शन रांगेत भाविकाची फ्रीस्टाईल हाणामारी, लहान मुलानं उलटी केल्याच्या कारणावरून महिला आणि पुरुषांमध्ये हाणामारी। गोंदियात पावसाऐवजी उकाडा, मृग नक्षत्र सुरू असतानाही पावसाचा पत्ता नाही, आज तापमान थेट 42 अंशांवर, उकाड्यामुळे नागरिक त्रस्त। रायगडमधील श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर समुद्रकिनारी पर्यटकांची तुफान गर्दी, मुलांची शाळेची सुट्टी संपत आल्यानं निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक दाखल। चंद्रपुरात पिकअप चालकाची मुजोरी, बल्लारच्या टोल नाक्यावर गाडी थेट टोल नाका कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली, घटना सीसीटीव्ही चित्रित। नाशिकमधील मालेगावजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 10 ते 12 प्रवासी किरकोळ जखमी, रस्त्याच्या कामामुळे अपघात झाल्याची माहिती, जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू। देशभरात मागील 24 तासांमध्ये कोरोनाचे आणखी 4 बळी, मृतांची संख्या 59 वर, सध्या देशात 5755 सक्रिय कोरोना रुग्ण। बंगळुरूत आरसीबीच्या विजयी जल्लोषावेळी चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत दिली जाणार, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची घोषणा। बंगळुरूमधील चेंगराचेंगरीत 21 वर्षीय भौमिकचा मृत्यू, स्मशानभूमीत वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला। हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्रा आणि जसबीर सिंग यांची समोरासमोर चौकशी होणार, जसबीरच्या फोनमध्ये 150 पाकिस्तानी संपर्क आढळले। ऑस्ट्रेलिया क्रिकेटकडून विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी खास सन्मान, ऑक्टोबर दौऱ्यात निरोप समारंभाचं आयोजन करणार, ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे अध्यक्ष टॉड ग्रीनबर्ग यांची माहिती। भारतीय खेळाडूंना बिग बॅश लीगमध्ये खेळता यावं यासाठी बीसीसीआय सोबत चर्चा करणार, ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे अध्यक्ष टॉड ग्रीनबर्ग यांची माहिती। क्रिकेटर रिंकू सिंग आणि सपाचे खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा संपन्न, लखनौमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा समारंभ आयोजित।